पुलामुळेच वाचता येतो वाचता पण नसतं हाईटले बारीक आहे ना त्यामुळे लई गरम शेट ती ऑर्डर त्यांना विचारणं झाली का नाही मिसळ द्या ना 2 मानाव आलं बाहेर फिरलो नाही कुठं राव लय कटाळलो म्हणलं चल आपण जाऊन येऊ जरा खेळला चेस कर टाक चल लवकर इथून जवळच येतं ते खाली मिसळवाला एक करंजूर आहे गावी बरोबर होय इथं शेजारी गाठ वाटतं इकडे खाली करा हायवे का तळेगाव चाकण हायवे सुद्धा अरे याच्या रोड आमचा मोठा आहे रे गावाचा हा ते गोड्यावर नव्हतं नेमकं त्याला भेटायचं होतं आम्हाला तेच वाढत होतं त्याची आम्ही बघितला आता मागाशी बाहेरून दिसला आम्हाला ते नव्हते म्हणून मी काय फोन केला ते नाही इथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण 10:30 वाजलेलं संतोष सेटअप मी चाललोय जरा बाहेर लय तू आलं बाहेर फिरलो नाही कुठं राव लय कटाळलो म्हणलं चल आपण जाऊन येऊ जरा खेळला म्हणजे आपल्या मास गेट डॅम आहे ना खरं तर मिसळ खाऊशी वाटली होती तिथे एक मिसळवाला आहे ना का ते जायचं आम्हाला तर त्या गोड्यावाल्या जाता येईल नवीन एखादी शिंगी आली का ते जुन्या शिंगीचं आहे ना किंमत तू बसलं ना आमचं बरोबर तुम्हाला म्हटलं की या म्हणून बघा अजून एक आलेली त्याला फोन तू ते डायरेक्ट चाललोय आम्ही म्हणून त्याला फोन नाही केला मी म्हणलं डायरेक्ट जाऊ आणि बघू जर आवडली ना तर ठरवायचं चाललंय कारण रेंज मध्ये बसत ती बरोबर ते लई सांगत होतं मागली शिंगीवाले शिंगीचं पहिली शिंगी एवढी चांगली होती आवडली होती पण किंमत नाही सांगत होतं राव भाई 10:30 वाजल्या पण अजून खूप जास्त ऊन लागतंय राव आता ऊन स्टार्टच झालं आम्ही हायवेवरती खरं हायवे का तळेगाव चाकण हायवे सुद्धा अरे याच्या रोड आमचा मोठा आहे रे गावाचा हा संपलेलं आहे काय सगळं संपलंय का नाही मग सोगड आलं नाही घ्या टाक चल लवकर इथून जवळच येतं ते खाली मिसळवाला एक करंजूर आहे गावी बरोबर होय इथं शेजारी गाठ वाटतं इकडे खाली आम्ही बेकार झाली ना इथपर्यंत पण ऊन लागायचं रे वाईट मी मग आणली सकाळ जाऊन एकदा हात दोन्ही हात खासते राव आणि मान पण खायला लागली असतं काय आलं BS6 काढायचं 1.5 लिटर पेट व्हायलाच लागते हा BS6 काही मग काही जुनच वाटतंय संतोष शेठ ती ऑर्डर त्यांना विचारणं झाली का नाही मिसळ द्या ना 2 मानाव जवळपास 12 वाजले आता रितेशने फोन केला तरी ना वासातला पुट्टी पाणी दाखवलंय आम्ही पण निघालो आता आपलं काम झालं तिथलं ते करंजीवरती गोड्यावर नव्हतं नेमकं त्याला भेटायचं होतं आम्हाला तेच वाढत होतं त्याची आम्ही बघितलं आता मागाशी बाहेरून दिसला आम्हाला ते नव्हते म्हणून मी काय फोन केला ते नाही इथे परत जाऊ म्हणलं नंतर काहीतरी कामात काम झालं असतं बरीच आपली चहा प्यायची इच्छा आहे राव नाही कॉफी उडं चल राव सवय नाही लय वाईट लागतंय राव लय वाईट लागतंय सकाळपेक्षा संध्याकाळी उलट भारी वाटत रात्री आपण आमचं किती भारी वाटत रात्रीला लवकर गेलतो आम्ही आता अंतर कापत नाही राव बाई तर डायरेक्ट कपा उन्हातानाची येतात रे बैयाला डायरेक्ट साष्टांग नमस्कार द्यायला बाहेर कोणता काहीच बघत नाही MIDC मधली
2,000 years later. गोठ्या वेळेला पण झाला एक वाजला आता. 1 वाजता आलोय मी गोठ्यावर आता. त्याला रितेशने कोठी टाकली होती आणि कडबा नाही खाल्लेला, फक्त तो कडबा कडायला काढला यांनी. कुठे खाल्ली बाईनी. येताना आम्ही ना पेप्सी आणली. कॉफी प्यायची होती पण ऊन एवढं होतं की ना मग थंड घेऊन आलो, बसलो इथंच. कूलर लावला तर बरं वाटतंय रे. आईला आज गोट्या कोणच नाही, कुठे गेले कळा नाही. तो चांगला कडबा खातोय. हा पाणी टाकायचं आहे खाली, बघ की वॉटर लेवल आहे. अरे पण ते पाणी पडत नाही रे सध्या. असं नाही पाणी उडतं, ते नाही उडत रे. का बरं? अरे उडत रे छत पण. एकदा आम्ही लावला जवळजवळ उडायचं ना, आता नाही उडत पाणी असं. त्याच्यावर आम्ही सेटिंग केली. इथे कूल आहे ना, हे कूलच ठेवलंय. हे स्विंगिंग कूल आणि स्विंगी तर आहे ना, हे पाहिजे ना आपल्याला. गार हवा मारतोय शिवण बरं का. हा कमी मारतोय. ये बस जाऊन चल ये चेस कर. मुलामुळेच वाचता येतो, वाचता बंदच चालू. हाईट लय बारीक आहे ना, त्यामुळे लय गरम. 2,000 years later. चला दे. 4 वाजले आपल्याला आहे ना, चालवायचं आता. खुन्नसला आपल्याला. याला कानी काढ ना. उन्हाला आम्ही बाहेर बांधलाय आणि ह्याला चालवायचं आपल्याला. बरोबर 4 वाजले आता. पुढे दे. पाहायला लागेल. बांधलं व्यवस्थित त्याला. चला गोड चालवायचं वासर चालवून येईल ती राव. गोड्या लय घाण. गोड्या बसलो ते उधळलं अचानक राव. जोरात पडलो त्यावरून. इथे पाय दिलाय पाय, उजव्या पाय दिलाय. अरे तेच गेलाय बाहेर घेऊन त्याला पळवायला. अरे इकडे पळव ना. साधारण 6 वाजता आलतो मी. आता 6-7 वाजायला आलेले. गोड्यात जरा लात लागली राव मला. पडलो मी. ते मेडिकलमधून गोळी आणली, बिस्लरी घेतली, पाणी पिलो बाबा. थोडं बरं वाटते जरा. थोडा मसाला आहे ना, असं आहे ना, धक्का लागला जोराचा. मसाला सुटल्यावर आले. 7 वाजले बरोबर. यंदा बाहेर साफसफाई करून टाकली आणि आतली पण केले प्रॉपर. काय थोडं पायाला लागलं होतं पण म्हणलं आता आज जर ठेवलं ना सकाळी डबल काम येईल मला. मग आत्ता साफ करून घेतला आजच्याच. आणि मका टाकून दिली सगळ्यांना. मका आपल्याकडे भरपूर आहे अजून गोट्यावरती ना. रित्याच्या गोट्यावरती बरीच मका आहे आपल्याकडं.
आणि आता एवढी आहे शिल्लक ही रात्रीपुरती चालन. तशी पण वरून आणणार आहे आपण सगळे मका. आणि सकाळ परत जायला लागेल मका आणायला मग परत, कारण रोटिंगमध्ये आणायला लागेल. बरीच शिल्लक आहे आमच्याकडे खाली. तेव्हापास अजून ना 20 दिवस जाईल ना मला. एवढी मका आमच्याकडे शिल्लक आहे. थोडा पाय जरा दुखायला लागला.